चालू केलं व्हिडिओ. ट्रॅक्टर भरत भरत ऊस पडलाय कमी भरायला आणि सोडायला. आता सोडणे चालू आहे. मी बांधायली मुळी फजिती आहे माणसांची. कसं आहे त्यांना काय तेवढं समजतंय. आजच्या दिवस झालं उशी इथं ऊस कमी पडला आहे. या फडात ही फड संपत आलं. ही देण्यासाठी ठेवलेलं लावण्यासाठी तर तोडायला लावली तुम्ही. आज तरी पण चांगलं दिसायला व्हिडिओमध्ये. रोज तर ऊन असते त्यामुळे चांगले. काल काढणार होती व्हिडिओ पण राहिला तर ट्रॅक्टर पण मागं पुढं करवली. या करली पण बांधा पिढी. ट्रॅक्टर भरून चालला आणि पडलाय ऊस त्याला कमी भरायला. ऊस कमी पडलाय आणि आरडायली ती. त्यांना काय तेवढं दिसत नाही. कमी पडलाय आजचा दिवस राहू देऊ उद्याचा परवा दिवशी भरता येईल तसं नाही. काम करून जीव टाकून गेलंय माझं तर. आग पडायली उन्हात तर माझ्या पोटात आगच उठायली. कस काय की हाताला लागलं इथं पाचलूट लागलंय ते आग पडायली. बस म्हणाली काय की ह्यांना आलंय आता जोर तोडायला. भरताच फजिती आहे. कसं आहे की त्यांच्या व्हिडिओमध्ये कालची कमेंट आलेली की पूजा तू भांडे नीट घासत जा. तसं नाही ताई न दादा न मला घरचं पण काम असतं. तुम्हाला वाटत असेल की एखादी कामाला मदत करते काय की मी पूजा उगाच खोटं बोलते. तसं काय नाही. एक सुद्धा कामाला मदत नाही मला. सकाळी 5ला उठते मी. 5 वाजला उठायला 5 वाजता उठते. बाहेर जाऊन येते. मग झाडून काढायचं. मग भांडे घासायचं आणि मग आंघोळ करून स्वयंपाक ती करायला 9 वाजतात. आणि गडबडीनं कालच गडबड झाली तर भांडे घासून कस तरी काढली. ती तुम्ही म्हणलाव चांगले भांडे घासत नाही पूजा. आव आलेच की पूजा चांगले भांडं घासत जा. तसं काय नाही ताई न दादा न उगच कसं तरी गडबड माणसांची कामाला यायचं म्हणल्यावर फजिती असते. गडबड असते त्यामुळं काढलंय कसं तरी. मग घरचं पण साफसफाई करावंच लागते मला. घरची पण पहिल्यांदाच स्वयंपाक झाला तर घरचं साफसफाई करते. नंतर कपडे भांडे करते. तसं काय नाही. पूजा म्हणते पूजा भांडे चांगले घासत नाही. कामच पूजा करते पण किरकिर करते. मी किरकिर करते पण कशासाठी की मला घरातलं काम जर लई लोड पडलं तर मला येतं राग. खूप राग येतोय तर किरकिर असते माझी. असं किरकिर नसते. मग तुम्ही म्हणता रोजच पूजाचं रोजचं भांडणचं कुठं नाही. एक दिवस पण पूजा नीट राहत नाही घरात. एकान जर काम केल्यावर मदत होती मला. तुम्हाला वाटते खूप इथं पण दिवसभर माग कमरावर बसूनच असते ती माणसं. दिवसभर कुत्र्यासारखं काम असतं. कुत्र्यागत. आता माल कमी पडलाय तर ऊस तोडून भरायली ती. तर विचार करा तुम्ही पण. दादानं ताईनं खूप मला पण काम असतंय त्यामुळं मी चिडचिड होते मला. चिडचिड होतोय मला पण. त्यामुळं लोड पडल्यावर डोकं हे होतं फॅट होतं.
आणि लेकरांची एक मधी मधीच कालवा, मधी मध्येच किलकिल. मला तर बायाचा जन्म कशालाच आलंय काय की. मला तर वाटतं मला आताच मरण येऊ, बसल्या जागीच मेल्याला बरं, तेवढं जीव टाकलंय माझं. असं बोलल्यावर डोळ्यात पण पाणी यायले. एवढी फजिती आहे माणसांची. जिंदगी लई बेकार आहे. जगायचं आहे लेकरामुळं म्हणून जगायची बारी आली. एक दिवस मी घरी बसल्यावर भांडणं लागते आणि कामाला आल्यावर चांगलं वाटतं माणसाला. आत्ता किती वाजल्यात? 5 वाजल्यात. घरी जायला 6:30 तरी वाजतात, 7 तरी वाजतात. मग तिथनं पुढे स्वयंपाक करायचा, जेवायचा, मग भांडे ती घासून सगळं साफसफाई करून मग झोपायचं. मला 10 वाजतात झोपायला. त्यामुळं माझा जीव वैतागून जातोय. सकाळी 5ला उठायचं थंडीत. आता गाडी पण थोडा मोठा डोक्यावर वजन जर असल्यावर माणसांचं जीव राहील का? आज बघायली की माणसं व्हिडिओ काढते, त्यांना माहीत नाही रोज काढते. आपली बांधली लई वजन असतं. ही ऊस काय बारीक असतं, जाडचा जाड, रगीलचा रगील. काढू द्या दादा, जिंदगी बेकार आहे ही, खूप जिंदगी बेकार. कुठल्याच कामाला सुख नसतो. पैसा खूप मेहनत करावा लागतो, तेव्हाच पैसा लागतो. असं कुठं पण दम पण फाटायला नाही. अयो काय बघायला उगं तोंडाकडं कामच करावं लागतं. मुळी जातं. राहू द्या घेते. कपड़ा ले